नमस्कार मैत्रिणींनो, मी सावित्रा खडाखडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता आमच्या घरी गौरी गणपती बसतायत म्हणून आम्ही घराची साफसफाई काढलेली आहे. आणि आता आतल्या दोन्ही रूम्स झालेल्या आहेत आणि आता फक्त किचन आणि हॉल राहिलेला आहे स्वच्छता करायची. मी आज चाललेला आहे स्वच्छता वगैरे. म्हटलं आता घरी कोण नाही आहे, आई आणि शौर्याचे पप्पा पण बाहेर गेलेले आहेत, म्हणून म्हटलं शौर्य पण स्कूलला गेलेला आहे. त्याने पर्यंत माझं सगळं काम होतंय म्हणून मी पटपट काम आवरायला लागलेलं आहे. हॉलमधलं टी व्ही वगैरे पुसून घेणं, जाळी वगैरे काढून घेणं माझं काम चालू झालेलं आहे. आणि मी आता बाहेर असे भांडी वगैरे घासून ठेवलेलं आहे, तोपर्यंत वाळताय. तोपर्यंत मी म्हटलं हॉलची साफसफाई करून घेऊया. आणि इकडे मी ड्रेसिंग टेबलवरती भरपूर असा धुराळा वगैरे पडलेला आहे, ते पुसून घेते. आणि ते तसंच बाहेर मला आवाज देते, मी तसं माझं बाहेर आज चाललेलं आहे काम करता करता. आणि मी आज इकडं टी व्ही वगैरे ऑन केलेला आहे आणि इकडं भरपूर असं वातावरण ढगाळ असल्यामुळे व्हिडिओमध्ये कसं दिसते काय माहीत नाही आहे. आणि असं बघा विंडोज वगैरे खूप धुराळा पडलेला आहे. त्यानिमित्ताने आता साफसफाई गौरी गणपती निमित्ताने तरी साफसफाई होते, म्हटलं तरी स्वच्छता करूया चला म्हटलं. आणि बघा आता ड्रेसिंग टेबलवरती भरपूर असं तेलाचं असं पूर्ण असं ऑइली झालेलं आहे आणि असं पावडरचं वगैरे भरपूर असं धुराळा पडलेला आहे. आणि बाहेर पण विंडोजमधून असं हवा वगैरे येऊन असं भरपूर असं वारा वगैरे सुटल्यानंतर भरपूर असं धुराळा झालेला आहे. म्हणून म्हटलं आता साफसफाई करून घ्यावी. आता उद्या परवा 2-3 दिवसामध्ये गणपती गौरी बसता येत, म्हटलं आपलं घर तरी त्या निमित्ताने क्लीन होईल. आणि माझं इकडं साफसफाई चाललेलं आहे. शौर्यला धुराळा वगैरे आवडत नाही आहे, म्हणून मी म्हटलं त्यांना स्कूलवरनं येईपर्यंत माझं काम आटोपून घेते. तो सकाळी 9:30 वाजता जातो स्कूलला, मग 2:30 वाजता रिटर्न मी ही सगळी घरातली कामं आवरून परत मला 2:30 वाजता घ्यायला जायचं आहे स्कूलमध्ये. आणि बघा माझं इकडं टेबल वगैरे पुसून चाललेलं आहे. आणखीन असं इतकं घर असं ना जाळ्या वगैरे भरपूर झालेल्या आहेत आणि काय असं सुचना, मी एकटे असल्यामुळे काय करू, कुठलं काम करू आणि कुठलं नाही. म्हटलं आता हे झालं की हॉलचं काम, आता किचन पण घेऊया स्वच्छताला. आणि मी तसंच माझं स्लोली असं काम चालू झालेलं आहे. इकडं भरपूर असं मिरर वगैरे त्याच्यावरती धूळ बसलेला आहे. आणि खालच्या कप्प्यामध्ये त्या ड्रेसिंगच्या कपडे पण होते, ते पण मी घडी वगैरे शौर्याचे कपडे होते ते घडी वगैरे घालून व्यवस्थित काढून ठेवलेले आहे. आणखीन बघा इकडं ते आरशाचं वरचं मला काही धूळच निघेना, म्हणून मी त्याला अजून कापड ओलं करून आणून ते एकदम असं क्लीन पुसत आहे. आणखीन असं म्हटलं आता हे तरी निघत नाही, म्हणून मी जरासं थोडंसं निरमा वगैरे टाकून ते पुसून घेते. आणि पुसून घेतल्यानंतर एकदम असं क्लीन वाटतं आणि घर असं चकाचक वाटतं. हे की आपण घरची साफसफाई केली ना, एक 3-4 दिवस असं छान वाटतं घर आपल्याला. आणि नंतर आहे त्या अवस्थेमध्ये हे घर होतं आपलं. मग बघा मी इकडे तसंच मी जाळी वगैरे काढून घेते. भरपूर असं घरामध्ये असं खूप घाण झालेलं. मी लादी वगैरे पुसून घेतलेलं आहे आतल्या रूमची. आतले दोन्ही रूम मी क्लीन करून झालेले आहेत, फक्त हेच राहिलेलं आहे. म्हटलं आता जाळी वगैरे काढून घेऊ. आणखीन सोफ्यावरती पण भरपूर असा धुराळा पडला होता. कॉर्नर वगैरे साईडचे टीव्हीच्या साईडचे कॉर्नर वगैरे पण धुराळे बसले होते. आणखीन ते पण मी ओलं कापड करून पुसून घेणं चालू आहे माझं. आणि सोफ्यावरती पण भरपूर अशी धुराळ्यान बसले होते आणि सोफ्यावरचे कपडे वगैरे मी धुवायला टाकलेले होते. आणि ते वाळू नये हेपर्यंत आणि तोपर्यंत माझी घराची स्वच्छता पण होते. आणखीन असं बाहेर असं आता 3-4 दिवस पावसामुळे ना सोफ्यावरचे कपडे पण खूप खराब आणि घाण झालेले होते, म्हणून मी ते गरम पाण्यात निरमा टाकून धुवून पण घेतलेले आहेत. आणखीन मी तसंच ते कॉर्नर मला एक हाताला येईना, म्हणून मी ती वरती जरा सोफ्याच्या वर चढून मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता म्हटलं ते आपल्याला आता क्लीन झाले की आपल्याला मग असं मी सकाळीच माझं सर्व किचनमधलं स्वयंपाक झाडून भांडी वगैरे ते करून घेतलं होतं. मग नंतर म्हटलं ही साफसफाई करून घेऊया. आणि किचनमधले मी भांडी वगैरे काढून बघा डबे वगैरे डाळीचे आणि साखरेचं असं डबे वगैरे सर्व काढून ते मी बाहेर नेऊन वगैरे स्वच्छ करून आणलेले आहे. आणखीन स्वच्छ करून मी ते घासून वगैरे पुसून ठेवत आहे. आणि इतकं ढगाळ वातावरण झालेलं आहे ना,
बाहेर भरपूर असं चिकचिक झालेलं आहे पावसामुळे. मला काय बाहेर नकोसं वाटलं म्हणून मी आत किचनमध्येच मी सर्व डबे घासून पुसून घेतले आणि आहे ते डब्यात परत मी डाळी वगैरे तांदूळ वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि माझं पुसणं काम चालू आहे डबे वगैरे ओले असलेले. मग मी तसंच इकडं वरती फॅन आहे, फॅन लावून ठेवलेला आहे म्हणजे सगळे डबे वाळतील एखाद्या ह्याच्याने. नाही तर पावसाळ्यात एकदम असं कोमजल्यासारखं वास आल्यासारखं होतं डब्यामधला. म्हणून मी सगळं त्याच्यामधले अजून जे काही आहे डाळी, साखर, चहा पावडर वगैरे आहे ते सगळं मी अजून डब्यात घालून व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आणखीन बघा माझा डबा इकडचं तिकडं ते इकडचं तिकडं होत चाललेलं आहे म्हणून मी इकडे तिकडे डबा सरकवत चाललेले आहे. आणखीन इतके डबे झालेत ना, मी म्हटलं हे डबे आता जुने झालेत, आता नवीन घेऊया. म्हटलं आता महालक्ष्मी होऊ द्या, गौरीचं होऊ दे, मग तेव्हा मी आणीन छोटे छोटे डबे वगैरे. आणि एक छोटं एक मोठं असे भरपूर असे डबे झालेले आहेत घरामध्ये. आणखीन असे भरपूर डबे झाले ना, कुठलं काय आणि काय सुचना झालेलं आहे. आणखीन माझं असं पुसणं वगैरे काम चालू झालेलं आहे आणि इतकं कामाचं लोड पडलेलं आहे ना, मला आता खरंच कंटाळा आलेला आहे कामं. म्हटलं आता तरी 2 दिवसामध्ये गौरी गणपती आहेत तर काम तर आपल्याला करावंच लागतं. म्हणून मी पटपट शौर्य येईपर्यंत मला पटपट कामं करून घ्यावंच वाटतात. हे आहेत बघा आमचे 2 तुपाचे डबे. आम्ही घरीच तूप बनवतो आणि दोन्ही डबे तुपाचेच आहेत. आता गौरी वेळेस आम्हाला लाडू वगैरे बनवायला तूप लागतं म्हणून मी त्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. आणखीन इथं मी तसं किचन कट्ट्यावरती पण इतकं असं कचरा पडलेला आहे ना, किचन मधले वगैरे जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत ना, ते पण मी आता किचन ओटा पण सर्व साफ करून घ्यावं म्हटलं. आता डब्याची सर्व क्लीन झालेली आहे. आता किचन कट्टा वगैरे साफ करून घेतलेला आहे. आणखीन एवढा लाईट लावले तरी पण घरात काय भरपूर असं उजेडा दिसेना पावसामुळे आणि आभाळामुळे. आणि इकडं माझं जाळी काढणं काम चालू झालेलं आहे आणि तिकडं मी किचन वगैरे क्लीन करून आलेले आहे. नंतर म्हटलं आता हॉलची जाळी वगैरे काढून घेऊ. सगळं TV, कॉर्नर, टेबल वगैरे सर्व पुसून झालेलं होतं हे नंतर लक्षात आलं की बापरे आपल्याला जाळी काढायची राहूनच गेली. म्हणून मी आता जाळी सर्व कोपरा जाळी काढून घेते. आणि त्या कॉर्नरच्या असं साईडला पण भरपूर अशी जाळ्या होत्या. ते झाडून काय माझ्या हाईटला पोचत नाही आहे म्हणून मी जेवढं माझ्या हाताला शक्य होईल तेवढं मी जाळ्या वगैरे काढून घेतलेले आहे. आणि आता माझा हॉल आता झाडून घ्यायचा राहिलेला आहे. आता मी हॉल पूर्ण असं स्वच्छ क्लीन वगैरे झाडून घेते. आणि इतकं कचरा पडला होता, मी अगोदर वगैरे ते कागद वगैरे पडलेले होते, मी ते हाताने काढून एका डस्टबिनमध्ये टाकलं होतं. नंतर म्हटलं आपल्याला झाडायला सोपं होईल. तुम्हाला जर हा थोडा जरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करू शकता आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.